तू काढत होती ना एवढा. नमस्कार मंडळी, प्रेरणा कात्रे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि वाघ्या किरण पण आहे आपल्यासोबत. त्याच्या चॅनलवर टाकणार आहे आपण व्हिडिओ. बरेच दिवस झाले की मला व्हिडिओ काढायला नाही मिळत आहे. सो आम्ही आता जिथे पण जाणार तर तिकडे मोस्टली किरणच व्हिडिओ टाकणार आहे. हो ना, हो ना. मला नाही मिळत आहे एडिटिंग करायला टाइम वगैरे. सो बऱ्याच खूप बिझी झाले कामामुळे. बऱ्याच दिवसांनी अंधेरीला जाते ना तू जॉबला. हां तेच ते. हां, सो खूप दिवसांनी बाहेर पडलोय. असं वरती पकड ना असं पुढे. हां, विसरली की काय कसं बाहेर पडलोय. आणि आम्ही आलोय कोंडेश्वरला. अजून पाणी एवढं नाही आहे इकडे, त्यामुळे अपोजिट साईडला तुम्हाला दिसेल, दाखवते. दिसतंय, दाखवते. म्हणजे नदी अजून पाणी नाही आहे इकडे, नाही तर ते पूर्ण भरलेलं असणार. मी दाखवते. सो या साईडला पूर्ण इकडे पाणी भरतं पाऊस पडल्यावर जास्त. आता थोडासाच पाऊस झाला त्यामुळे जास्त पाणी नाही आहे इकडे. पुढे बघूया पुढे पाणी आहे का. लास्ट वीकमध्ये किरण येऊन गेला होता सोनूला घेऊन. सो आता आम्ही दोघं आलो आहे. आधी दर्शन घेऊया. कोणाचे? शिवशंभो. आणि मग जाऊया. तुम्हाला पण दाखवतो जर व्हिडिओ काढायला मिळाला तर आतमध्ये. हर हर महादेव. येस, चलो. फायनली कोंडेश्वरला आलं. खूप दिवसांनी आलं. लास्ट सॅटर्डे संडे आलो होतो, त्याच्यानंतर आज आलं. तुम्हाला आतमध्ये दाखवतो मंदिर. सध्या गर्दी नाही आहे. महाशिवरात्रीला आलो होतो, त्याच्यानंतर आज फायनली. वाचला ना इकडे बघ. घरी जा. इकडे खोल आहे बोला. हो, तिकडे कोण गेला की भेटत नाही. तुझा ना. हां, उडी मार ना तू प्लीज.
व्हिडिओ ना तिकडे त्या तिथे खोल आहे, पण तो आता बोलतो खोल आहे. हो, पाणी भरतं पूर्ण. स्वतः मी जी कोंडेश्वर नदी आहे त्याच्यावरनं चालला. हा ब्रिज आहे मध्ये. हिनी घेतला होता ब्लॉग करायला, पण हिला व्हिडिओमध्ये यायचं आहे. पण मी व्हिडिओमध्ये काय घेत नाही. मी आपल्याला तुम्हाला निसर्ग दाखवतो. किती छान असा निसर्ग आहे इथे, ते दाखवतो. आणि हिने काय केलं, स्टार्टिंग हिने व्हिडिओ घेतली. स्टार्टिंगला हिने काय केलं, व्हिडिओ घेतली अशी. पण हिला व्हिडिओमध्ये यायचं होतं म्हणून हिने माझ्याकडे कॅमेरा दिला आणि ही कंटिन्यू काय बोलली नाही. स्वतः मला बोलायला लागतं. सो मी आता तुम्हाला पुढे दाखवतो काय काय इकडे. तुम्ही बघा फक्त, खूप छान आहे असं. बघा काय काय करते व्हिडिओसाठी. तुम्ही बघता ना सगळे व्हिडिओमध्ये, ही असंच करते. फक्त व्हिडिओमध्ये यायचं बस, बाकी काय नाही. स्टार्ट हिने केलं व्हिडिओ घ्यायला आणि आता मला बोलते मला घे ना व्हिडिओमध्ये. बघितलं, ही दिसणारच नाही कारण का मी सिनेमॅटिकमध्ये काढतोय. सो मला कॅमेराने फोकस केलं, हिला ब्लर केलं आहे. आता हिला फोकस कर, जाऊन ते कॅमेरा कर, नाही तर ही रडायली. ही खूप रडत असेल. सो ते जे जे दिसतंय ना तिकडे कोंडेश्वर मंदिर आहे. हे जवळपासच आहे. तो फ्लॅग आहे ना, तर फ्लॅगच्या पण पुढे आहे तिकडे बाजून दाखवतो. ही नदी आहे, कोंडेश्वर नदी आहे ही. म्हटलं ना, अजून पावसाळा आता तर चालू झाला आहे, आता कसं भरेल ना. इथून दिसतंय. तर हे तिकडे मंदिर आहे ना, तिकडेच आहे कोंडेश्वर मंदिर. म्हणजे कोंडेश्वर महाराज आहेत बाबाजी, तर इथे त्यांची इथे समाधी आहे. तर इथे त्यांनीच त्या देवाची स्थापना, म्हणजे ते आधीपासूनच इथे हे झालं. पण ते पूजा ते सगळं हे कोंडेश्वर महाराज करायचे. त्याच्या यांनी नाव पडलं आहे कोंडेश्वर महाराज असं मला सांगितलं आहे. मला पण एक्झॅक्टली माहिती नाही आणि मैत्रीचं नसल्यामुळे मी विचारलं होतं, तेव्हा मला असं सांगितलं गेलं. सो एक्झॅक्टली आय डोंट नो. तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. 1889 जन्म आणि 1999 ला 1894 आहे. 1889 आहे. हां सॉरी 89 आहे, ऑलमोस्ट 90. 1889 मध्ये जन्म झाला. 1999 100 वर्ष. स्वर्गामध्ये आलं मला वाटतंय. स्वर्गामध्ये भारी वाटतंय ना. स्वर्ग हा नवा बाटे तो हवा साथ ही तुझी जणू पुन्हा रारवा. तो तिथपर्यंत सगळं मस्त वाटतं. हा भारी वाटतंय ना. ते ढग ना कसे थांबलेत तिकडे डोंगरावर. आणि लोक बोलतात बदलापूरला काय आहे. बघा पावसाळ्यात या, समजेल तुम्हाला बदलापूरला काय आहे.